गाईज बघा आता आम्ही चाललोय सगळेजण गुढीच्या तयारीला. तर या आणि सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या तसेच मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला आज बघा आम्ही सगळेजण किती छान असं आवरलोय बघा शकता तुम्ही. मराठी संस्कृती आपली मराठी पोशाख घालून सगळेजण तयार आहे. सिया व्यान बघा 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 दोघांची मस्ती कशी चालू. ये पप्पांनी हा ही फ्रेम आहे रे भारी मस्त. तर गाईज बघा आता सगळी गुढीची तयारी झालेली आहे आमची आणि आता गुढी उभं करणार आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी आम्ही टेरेस गार्डनवर आलो आणि आपली गुढी कायम आम्ही प्रत्येक वर्षी आपल्या टेरेस गार्डनवर उभा करतो. खाली नाही करत, डायरेक्ट वरच करतो आम्ही. बघा तिथं आता स्वच्छ केलं बघा. लास्ट इयरला पण आम्ही तिथंच लावली होती गुढी, आता पण तिथंच लावतोय. आणि त्याच्या आधी इकडे लावली होती 1 वर्ष. पप्पा म्हणतात बंद कर. इकडे विहानची बघा रांगोळी कशी चालू आहे इटालियन स्टाईल मध्ये. इटालियन रांगोळी. हा इटालियन रांगोळी, जसं इटालियन पिझ्झा असतो तसं इटालियन रांगोळी. इटालियन त्यात नूडल्स चाऊमिन आणि काय बोला हे बघा कसं होतं हे थांब सियाचं काय झालंय बघा. हे थांब हे थांब. फुलं लागले अरे देवा हे मुळ्याचे रोप आहेत बघा काही. हा मुळा सॉरी मुळा तर खाली दिसत नाही मुळा, पण फुलं लागा लागलं. अहो तिथं नाही बांधायचं, तिथं बांधायचं. गुड मॉर्निंग. इकडे ये. इकडे ये म्हणलं मी तुला. आता हे करा आता हे आता सगळ्यांचं बघा नमस्कार करायचं चालू आहे. आता घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण प्रत्येक सण साजरा करतोय. हे बघा हीच आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे गाईज. आता झालं बघा आमची सगळी गुढी पूजन सगळं झालेलं आहे. चला दाखवतो तुम्हाला आता मम्मीचं काय चाललंय. काय चाललंय मम्मी. शेवाळ्या देते रे ह्यांना दोघांना. शेवया केल्या का करायचं. गेल्या त्या आहेत सगळ्याला, अजून कमी पडलं तर करता येते. शेवाळ्या लेवट लागत. हा नाही खात नाही ना. गाईज आजच्या दिवशी शेवाळ्याचा मान असते चांगला प्रसाद. केलेलं आहे पाणी उकळलं आणि त्यात तूप आणि इलायची पावडर आणि साखर टाकूनच केलेलं आहे. आता फक्त हे असं दूध द्यायचं पोरांना द्यायचं. हे विहानला देते दर मला. विहान तुला दूध आवडते ना. आवडतं. हा विहानला दूध आवडते. बर सियाला डॉक्टरांनी जर ते घेऊन येणार का मम्मीकडे घेऊन या सांडेल. तर गाईज आम्ही कुठं आलोय बघा, नर्सरीत आलोय. जरा हे बघा कोकोपीटचे एक पोते घेऊन जातो आणि आपली शोची झाडं आहेत ना फुलाची वेगवेगळ्या, ती घेऊन जायचं आहे. तर चला आता आज कुठली घेऊन जातात पोरं बघूया. नर्सरीत छान छान रोपं आल्या ते आणि पावसामुळे आणि जरा चांगली खुलल्या ती नर्सरीतली फुलं एकदम छान दिसू राहिले. हे बघा इकडं पण आहे. हे बघा गवती चाप पण असतं इथं. किती मस्त दिसतंय. असं कट करून लावायचं आपण. हे मिक्स आहे वाटतं कांडी. अरे अरे सिया म्हणते की ही असली फुलं तिने पहिला बघितलं शाळेत नर्सरीला गेलेली तेव्हा आहे ना सिया. आता आम्ही आलोय गाईज नर्सरीमध्ये. जरा अशी रोपं पाहिजे आहेत आपल्याला गार्डनसाठी, टेरेस गार्डनसाठी, खाली परत फार्म हाऊससाठी. तर ते हां मेन कोकोपीट लागते आणि रोपं पण लागतात. त्यामुळं आता आलोय आम्ही रोपं जरा एक्सप्लोअर करायला लागले. नवीन नवीन काय काय आले. अननस सारखं दिसते ना. कुठली झाडं पाहिजे काय माहित, फक्त नर्सरीची याड्या घालावा लागल्या आम्हाला बघ. ही वाली घेतल्यात ना आपण येलो आणि ही मिक्स वाली होत्यात चांगली. फुल्ले भरतात. येलो फक्त ह्यातली बारकी आहे का बघा अजून, म्हणजे साईजला बारकी असली प्राइस पण कमी होतो. ही साईज पिशवीची मोठी आहे. ती काय नको.
हो ही कसली ही बारकी वाटायला लागली फुलं पिवळे आहेत का? नाही पिवळे नाही. लाल आहेत. ही वेगळं आहे रे, ही वेगळीच आहे. नाही, तसले जाऊ की. कसली नाही, ह्याची कळी वेगळी असते. आणि बघ तिकडची बघ की, केसरी. हा 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 बरोबर, ही अशी केसरी. अगं आपलं हे बघ जाईचं झाड वाळून गेलं ना. हे बघ, एक कांडी लावलेली वर आले हे बघा काय जाईचं झाड आमचं खूप वाळून गेलं आहे ना. ओके ओके, टेरेसवर मम्मीने लावलेली कांडी एक आहे. त्याला जरा मोठं करूया आम्ही हा, कारण की फुलं कसली भारी लागतात ह्या महिन्यात आता पावसाळ्यात. हा गुलाब बघूया एक नको आता गुलाब वगैरे नको. काय होतं सांग का, सफेद वाला देशी नसते ते सगळे हायब्रिडच असतात, हे येत नाहीत. हे बघा, हे तर नर्सरीत एवढी फुलं भारी दिसतात, पण घरी गेल्यावर काय होते काय माहित, फुलांची झाडं वाळूनच जातात अचानक अचानक भयानक मध्ये. टवटवीपणा नसतो या म्हणजे कुठलं औषध घालतात ते काय आपल्याला माहित नाही. तर घरी गेला ना एकदम मूर्छा होते ते, मग आपल्याला आणि जरा येऊ वाटते ते नवीन नवीन घ्यायला. म्हणजे चला इकडं अजय आता शॉर्टलिस्ट करायला लागलं हे झाड फुलं आलेली. घे घे इकडं बघ गाईज, इकडं बघा सगळे इंडोर प्लांटचं शेड आहे पूर्ण. नाही हे सगळे इंडोर प्लांट्स आहेत रे. तिकडे बघितलं आम्ही. आपल्याला आउटडोर पाहिजे, इंडोर नको. इकडं आम्ही आता कोणाकारपची ही रोपं घ्यायला लागलो. विहान बघा कसं आणून आणून द्यायला लागलाय रोपं. बस आहे ना, दहा झाले. त्यातलं मोठा आहे का? काढा आता शॉर्ट कमी बारकी बारकी काढा. जाऊ दे, जाऊ दे. अति मोठी. बघा पळापळी करते ते बघा, कपडे किती गंदे केले. पडलाय चिखलात. अशी गंदी आजी आली चला चला. मम्मी भीती घालायला लागले विहानची याला आजीची, पळतात इकडं तिकडं. त्यामुळे कोकोपीट घेतलंय आणि तिथं झाडं काढलेत बघा, तेवढी सगळी झाडं घातलेली आणि वर्मी कंपोस्ट पण घेतली, ते आणायला लागलं. आता गाडी काढतो आणि पॅक करून घेऊन जातो. काय बापर बाप, काय अर्धी आजगर सारखं लपटून ठेवले बघा, काय तर असणार आहे गार्डनचं. हे बघा हे बघा कसं एकटा करून बसल्यासारखं दिसायला लागले. बसलं काय सगळं आणि वर्मी कंपोस्ट कुठं आहे. हा गुलाबी राहिले की ह्याला दाब की खाली पडेल इकडं. तर गाईज बघा आता हे बघा कोकोपीट हे रोपं घेतली आणि वर्मी कंपोस्ट आणि एक गुलाबचं रोप. का की आता आपण भिजलेले असतात ना सगळीच. हा आता ह्याच्यावर ठेव की नेट बसले. हा गुलाब ठेव. इकडे सारखे माझ्याकडे थांब मुला थांब. चला चला ए या इकडे मुला पळ पळ पळ. चप्पल इथे घाल जरा, चप्पल घास असे. हा असे माती करा बाकी. हा असं घास. तर चला काय हे बघा दादा भेटले आणि अतुल आजीला ओळखलं आणि बोलले दोन अतुल आजीच आहेत का, तर हा म्हणला अतुल आजीच आहेत. आता आम्ही नर्सरीत सगळं आणतो, रोपं घेतली आणि रोपं भरल्या. चला आता घरी गेल्यावर काय काय ते काढून दाखवत तुम्हाला. चला हा तर गाईज बघा आता सबस्क्रायबर भेटले, छान वाटले भेटले. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या. चला तर चला गाईज आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे बघा नर्सरीत आलतो आणि छान छान रोपं घेतल्यात आणि तुम्हाला घरी गेल्यावर आणि दाखवू. चला हो गाईस फायनली घरी आलोय आम्ही आणि सगळे बघा रोपं काढायला लागलोय. रोपं सगळे आणलेली शिया बियाण कसं द्यायला लागलं मम्मीला. मम्मी तिकडं बसून झाडं तिकडे जमवायला 2-3 दिवस सेट व्हायला ठेवायला लागते ना आपल्या इथलं वातावरण.
त्यामुळे त्यानंतर मग झाडं लावलीच चालतात. लगेच झाडं नर्सरीत आणून लावली ना तर लगेच झाडं वाळून जातात. त्यामुळे जरा 2-4 दिवस ठेवले ना तर झाडांचे कसं इथलं वातावरण सूट होतं आणि पाणी वगैरे त्यांना व्यवस्थित मिळते आणि मग नंतरनं लावलंच चालते. म्हणजे एकदम त्यांना पॅनिक अटॅक होत नाही. एकदम आलं आणि काढून लावले मग ती खराब होते. त्यामुळे जरा असं 2 दिवस ठेवायचे मग लावायचे. चला